भाजपाची आज संघटनात्मक बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये काय काय झालं, या बैठकीमध्ये काय काय घटनाक्रम घडल्या, हे सगळंच आपल्या शहराध्यक्षा सोलापूर शहराच्या हे सांगणार आहेत बरं का सोलापूरकर. हा, काय काय धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक या ठिकाणी पार पडली. या संघटनात्मक बैठकीसाठी म्हणून प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर ग्रामविकास कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ, तसंच महाराष्ट्राचे SIRचे प्रमुख आणि प्रदेशाचे संयोजक किरीटजी सोमय्या माजी खासदार, त्याचबरोबर प्रदेशचे सरचिटणीस माननीय राजेशजी पांडे, त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे, SIRचे आमचे प्रमुख माननीय आमदार भगवानदासजी सबनानी मध्य प्रदेशचे आमदार, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व आमदार, सर्व संघटन मंत्री, या 5 जिल्ह्यातले खासदार सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या 5 जिल्ह्यातले खासदार, आमदार सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जे अपेक्षित होते ते सगळे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. साधारणतः 261 संख्या आपली होती, त्यापैकी 250 जण या बैठकीसाठी उपस्थित झाले. या बैठकीमध्ये सगळ्यांच्यासाठी म्हणून जे आता SIRची मुदत गेल्या 17 तारखेला संपलेली होती, ती आता 8 दिवस आपल्याला महिना अखेरपर्यंत वाढवून मिळालेली आहे. जवळजवळ 13-14 दिवसाचा अवधी अजूनपर्यंत आपल्याला मिळतोय. तर त्यामध्ये आणखीन काही आपल्याला नोंदणी करता येईल का, आपले सर्व जवळचे जे मतदार अनवधानाने राहिली असतील तर त्यांच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचून नोंदणी करता येईल का, अशा प्रकारचा विचार आणि आतापर्यंत जे काम आपलं झालेलं आहे त्या कामाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला जो आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार आहे नोव्हेंबरमध्ये, त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांची नोंदणी करावी अशा प्रकारचा एक सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, त्याचबरोबर मंडलाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांना बोलवून त्यांना पदवीधरची आणि शिक्षक मतदारसंघाची नोंदणी करण्यासाठी म्हणून आवाहन करण्यासाठी ही बैठकीचं आयोजन केलं. आतापर्यंत झालेल्या नोंदणी किती प्रमाणात झालेली आहे या 5 जिल्ह्यांची, आणि सोलापूर जिल्ह्याची विशेष करून ही फक्त बैठक होती. ही 5 जिल्ह्यांची बैठक नव्हती, ही फक्त सोलापूर जिल्ह्याची बैठक होती. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदणी कमी प्रमाणात झालेली आहे असं आमच्या निदर्शनाला आलं. त्यामुळे आता नोंदणी वाढवावी अशा प्रकारचं आवाहन सर्व मान्यवरांनी, म्हणजे माननीय नामदार दादा पाटील, माननीय नामदार जयकुमारजी गोरेभाऊ, माननीय प्रदेशाचे महामंत्री राजेशजी पांडे, त्याचबरोबर विक्रमजी पावसकर, विक्रमजी देशमुख या सगळ्यांनी, त्याचबरोबर आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष या सगळ्यांनी अशा प्रकारचं आवाहन केलं. आणि या आवाहनाला सर्व नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त नोंदणी, जवळजवळ आम्ही 75,000ची नोंदणी या महिना अखेरपर्यंत करू अशा प्रकारचा निर्धार आम्ही केलेला आहे. आणि त्यानुसार आमचं कामकाज चालू होईल. अशी संपूर्ण दिवसभराची बैठक अत्यंत उत्साहात पार पाडलेली आहे. आणि या ठिकाणी नवीन ऊर्जा घेऊन आम्ही परत जातोय आणि पुन्हा कामाला सुरुवात करतोय. प्रत्येक नगरसेवकांना किती फॉर्म दिले गेले? आता पहिल्या टप्प्यामध्ये 100 फॉर्म दिलेले आहेत. ते 100 फॉर्म भरून आणल्यानंतर पुन्हा पुढचे फॉर्म देण्यात येतील. ताई, मला सांगा, इलेक्शन जवळ आल्यावरच शिक्षक लोकांचं फॉर्म भरून घ्यायचं ते कामं असतात, आणि इतर टाइमी शिक्षकाचे भरपूर समस्या आहेत. त्याच्यावर रोहिणी ताई म्हणून काय सांगणार सोलापूरकरांना? निवडणूक जवळ आल्यावरच फॉर्म भरून द्यायचं असा विषय नाहीये. मागची जी नोंदणी होती ती आता 100% नोंदणी रद्द झाली आहे.
आणि आता निवडणूक लागणार आहे म्हणल्यानंतरच हे फॉर्मचं वितरण होतं आणि वाटप होतं. त्याच्या आधी नोंदणी करून घेतली जात नाही. त्यामुळे आत्ताच ही नोंदणी व्हावी लागते आणि आत्ताच याचं मतदान पुढच्या काळामध्ये होतं. ती नोंदणी परत पुढच्या निवडणुकीपर्यंत कायम राहते. पुढच्या निवडणुकीच्या आधी परत नवीन नोंदणी केली जाते, कारण परत नवीन मतदार येतात. कारण या मतदार हे इतर जनरल लोकांसारखं मतदान नसतं. जे 3 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांचंच मतदान या निवडणुकीमध्ये होतं. त्यामुळे ही निवडणूक ही सामान्य लोकांसारखी निवडणूक नाही, तर फक्त पदवीधरांनाच मतदान करता येतं, फक्त शिक्षकांनाच मतदान करता येतं. म्हणून ही नोंदणी परत परत करावी लागते. शिक्षकाची बी समस्या आहेत अनेक. आमच्या शिक्षक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून या गेल्या 6 महिन्यामध्ये वारंवार शिक्षकांच्या बैठका घेऊन त्यांचे सरकार दरबारी प्रश्न मार्गी लावण्याचा जो उपक्रम हाती घेतलाय, त्या उपक्रमामध्ये अनेक शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या. मग त्यांच्या प्रमोशनच्या असतील, त्यांच्या वेतनवाढीच्या असेल, 12 वर्षाची वेतन श्रेणी असेल, कोणाचा 7व्या वेतन आयोगाचा फरक असेल, कोणाचं बदलीचं काम असेल, किंवा कोणाचं अपंग लोकांच्यासाठी म्हणून काही सुविधांचा विषय असेल, असे अनेक प्रश्न शिक्षकांचे मार्गी लावायचं काम आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून होतंय. शिवाय शिक्षण मंत्री, व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून दादा पाटील यामध्ये लक्ष घालतायत. तर असे अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतायत. ज्यांचे प्रश्न अजून मार्गी लागलेले नसतील त्यांनी आमच्याकडे दर महिन्याला एकदा असा आम्ही आवाहन करतो की त्यांचे प्रमुख प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादांच्या ऑफिसमधून याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक काउंटर त्यांनी उघडलेलं आहे. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा दौरा असतो. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या दौऱ्यानुसार त्यांच्याकडे जे प्रश्न आलेले असतात, फक्त शिक्षकांचेच नाही तर इतर विभागामधले पण ज्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी म्हणून ते अर्ज घेतात आणि त्यानंतर पुढे येताना ते कोणते प्रश्न सोडवलेले आहेत अशा प्रकारची सूचना आणि ते सगळ्यांना देतात आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशा सगळ्या व्यवस्था हे सरकार मार्गी लावत आहे. त्यामुळं अशा शिक्षकांना पण आवाहन की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपले अर्ज आणून द्यावेत, त्याचं निराकरण आम्ही नक्की करू. संघटनात्मक बैठक ही सोलापुरात 20-25 वर्षानंतर होते असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? नाही, वारंवार माझ्या काळामध्ये ही आत्ता पहिल्यांदा झाली, पण मागच्या काळामध्ये या बैठका अशा वारंवार सोलापूर जिल्ह्यामध्ये झाल्या, शहरामध्ये झाल्या. परंतु आता मी अध्यक्ष झाल्यापासून ही संघटनात्मक बैठक पहिल्यांदाच झालेली आहे. आणि आत्ता आणि याचं कारण असं आहे की वारंवार म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 1.5 वर्षामध्ये सातत्याने लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि आत्ताच विधान परिषद अशा निवडणुका लागलेल्या होत्या. त्यामुळे संघटनात्मक कामच एवढं मोठं होतं की बैठक घ्यायला वेळ नव्हता. आता सर्व निवडणुका फक्त पदवीधर वगळता सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत. त्यामुळे आता ही संघटनात्मक बैठक सोलापूर जिल्ह्यामध्ये ही या 5 जिल्ह्यांची मिळून म्हणजे जी विभागीय म्हणू आपण त्याला पश्चिम महाराष्ट्राची झालेली आहे. त्यामुळे ही संधी माझ्या अध्यक्षपदाच्या काळात मला पहिल्यांदाच मिळाली आहे. खूप काही चांगली माहिती दिली आहे ताईंनी आपल्या. फडणवीस येणार होते आणि कशामुळे आले नाहीत काय? हा, जागृत फिरवा जरा. मला सांगा ताई, फडणवीस साहेब येणार होते, काय झालं? फडणवीस साहेबांना आम्हाला आधी कालपर्यंत संध्याकाळी म्हणजे दौरा कळवलेला होता. अचानक त्यांना म्हणजे काम निघालं महत्वाचं, त्यामुळं त्यांना आज येता आलं नाही. परंतु पुढच्या मीटिंगला ते नक्की येतील. धन्यवाद. पुढची मीटिंगला फडणवीस साहेब येणार आहेत असं ताई म्हणल्यात आपल्याला. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.